आपण जे काही ऑप्शनच्या वेळी घडलं होतं सुरुवातीलाच आपण तिथे आपण स्कोरबोर्ड जो आहे तिथे आपल्याला पाहायला मिळेल. येस, गुणफलक आपल्याला तिथून पुढे पाहायला मिळतोय. येस रोशन आपण रोशन चांडीवकर. येस आपण येस करेक्शन आपण तिथे आपण करूया तिथे. येस 2 गुणांची आपण पाहतोय पेनल्टी होती ती म्हणजे साई सेवकला, त्यामुळे 2 गुन्हे आपण पाहतो ते म्हणजे प्रत्येक प्रतिष्ठान ऑलरेडी दिलेले आहेत आपण, त्यामुळे याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घ्या. चला इथून पुढे आपण GLKPL ची ही शेवटची रात्र, पहिली रेड. एकदा गजर करूयात, बोला गणपती बाप्पा. एकदम पाहतो प्रेक्षक वर्ग आता चालत सगळे थंड पडलेत. इथून पुढे जशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल तसं आमचा प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळेल. पहिली रेड आपण पाहतोय जिथे 7च्या डिफेन्स मध्ये आपल्याला हा रेडर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय साई सेवक या टीमच्या वतीनं. पहिली रेड आपण पाहतोय MT आपल्याला पाहायला मिळते रेडरच्या माध्यमातून. 0 आणि 2 अशी सध्याची परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 7च्या डिफेन्स मध्ये आपल्या उजव्या बाजूनं रेडी करण्यासाठी तो रेडर सज्ज झालाय. सेफ रेड आपल्याला पाहायला मिळतीये. जास्त अटॅकिंग मोड आपण पाहतोय दिला नाहीये, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आर्यन संकेत टेंबे टीमचा कॅप्टन, एक युवा खेळाडू आहेत, परंतु गेल्या वर्षी देखील आर्यनने प्रभावित केलं होतं गोरेगावकरांना. पुन्हा एकदा सज्ज झाले आर्यन. 7च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न यशस्वी लॉबी मध्ये केलाय. दावा टोकला आणि हो पहिल्या गुणांची आपण पाहतोय कमाई साई सेवक या टीमच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. 7च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय रेडर सज्ज झालाय. निदान रेषा त्याने क्रॉस केली आहे, बोनस घेण्याचा प्रयत्न त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुढे बोनस घेतलाय काय? हो बोनस सुद्धा आपण पाहतोय घेतला गेलाय आणि आणखीन 1 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळते. 1 आणि 3 सध्याची परिस्थिती. फर्स्ट हाफचा खेळ आपण पाहतोय, पहिलीच मॅच. त्यावेळेला अँकल होल्ड आपण पाहतोय यशस्वी आणि आर्यनला तिथे थांबवलंय गोरेगावकरांनी, अर्थात प्रतीक प्रतिष्ठान या टीमच्या वतीनं. आर्यनला आपण पाहतोय अँकल होल्ड तिथे आपल्याला पाहायला मिळालं आणि आणखीन 1 गुणांची कमाई. यावेळेला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा टॅकल केलंय आणि रेडरला थांबवलंय. आणखीन 1 गुणांची कमाई आपण पाहतोय. आता मात्र साई सेवक या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते 2 आणि 4, 4 आणि 2 अशी परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 6च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय रेडर इथून पुढे सज्ज होईल. सहाच्या डिफेन्स मध्ये रेडिंग करण्यासाठी निदान रेषा त्याने क्रॉस केले आणि परंतु यावेळेला सेफ रेड. गुणांची कमाई नाही करू शकला आणि आता मात्र कैलास रातवडकर. कैलासकडे खूप सारा अनुभव आहे. GLKPLचा तो पर्व पहिल्यापासून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय त्याचा खेळ आणि आज 5व्या पर्वामध्ये देखील आपण त्याचा खेळ पाहतोय. आर्यन पुन्हा एकदा आपण पाहतोय रेडिंग साठी सज्ज 6च्या डिफेन्स मध्ये. हो एकदम पाहतोय पायांचा वापर केला होता आर्यनच्या माध्यमातून आणि किक एकदम पाहतोय यशस्वी. 1 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळते. 3 आणि 4 जी पेनल्टी होती ती इथून पुढे आता आपल्याला थोडी का होईना परंतु कव्हर अप होताना पाहायला मिळते. 3 आणि 4 रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न राहिला होता रेडरचा. हो याला पाहतो ऍडव्हान्स आणि तो यशस्वी आपल्याला इथून पुढे होताना पाहायला मिळते. टॅकल केलाय ऍडव्हान्स टॅकल सक्सेसफुली. 4 आणि 4 अशी आपण पाहतोय सध्याची कंडिशन. त्याच वेळेला सन्माननीय समीरजी रातवडकर साहेब आणि दिनेशजी रातवडकर साहेब हे व्यासपीठावरती विनंती करेन आपण या.
समीरजी रातवडकर आणि दिनेशजी रातवडकर विनंती असेल आपण या आपलं हार्दिक सहर्ष स्वागत GLKPL 2025 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्याच वेळेला अमोलजी टेंबे आमच्या संवेद देखील आज पुन्हा एकदा जॉईन होतील, त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. 4 आणि 4 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. 4 ऑल आपण पाहतोय सध्या स्कोर बोर्ड वरती. 7च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय एमटी रेड. पुन्हा एकदा आपण पाहतोय आर्यन. यावेळेला फक्त आणि फक्त 4चा डिफेन्स आहे. बोनस आपण पाहतोय नाही अवेलेबल. ऍडव्हान्स तो कुठेतरी अंगलट येताना पाहायला मिळतोय आणि आणखीन एक गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळतीये साई सेवक या टीमच्या माध्यमातून. जस्ट टाइम आउट घेतलंय त्याआधी आपण एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. ऐकूयात सुमधुर संगीत. अशी परिस्थिती आपण पाहतोय 7च्या डिफेन्स मध्ये. हो यावेळेला पाहतोय रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आणि हो 1 गुणांची कमाई मिळवली आपल्या संघासाठी. 5 आणि 5 अशी आपण पाहतोय पुन्हा एकदा परिस्थिती. पुन्हा एकदा आर्यन 4च्या डिफेन्स मध्ये. पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला चुरस पाहायला मिळतीये. नितीनजी होळकर साहेब आणि त्याच वेळेला सचिनजी मोरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. नितीनजी होळकर आणि सचिनजी मोरे आपण या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. 5 आणि 5 अशी लढत आपण पाहतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. डिफेन्स आपण पाहतोय साई सेवक कडे खूप जास्त आहे. 6च्या डिफेन्स मध्ये त्याला रेड करायची आहे. बोनस उपलब्ध असेल. 5 आणि 5 बोनस घेण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिला होता परंतु तो होणार का? हो झालाय. बोनस आपण पाहतोय प्रतीक प्रतिष्ठान या टीमच्या माध्यमातून. 5 आणि 6 1 गुणांची आपण पाहतोय लीड प्रतीक प्रतिष्ठान या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. हो यावेळेला पाहतोय आर्यन डॅश आउट केलंय आणि त्यानंतर लागतो पाहतोय दोघांनाही 1-1 गुण आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल. 6 आणि त्याच वेळेला 7. 6 आणि 7 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. अनिलजी माने कुठे असेल त्यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. त्याच वेळेला सन्माननीय कुणालजी नांदवीकर कुठे असतील त्यांना विनंती असेल कुणालजी नांदवीकर आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. 6 आणि 8 आपण पाहतोय 2ची लीड आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. 5च्या डिफेन्स मध्ये रेडर आपण पाहतोय सज्ज होईल. उजव्या बाजूने आपण पाहतोय रेडिंग करतोय. हो यावेळेला आपण पाहतोय रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर आपण पाहतोय 1 गुणांची कमाई आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतीये. अंपायरचा इशारा आला आपण बघतोय 1 गुणांची कमाई साई सेवक. 7 आणि 8 आपण पाहतोय अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. सहाच्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे 7 आणि 8 सध्याची परिस्थिती परंतु एमटी रेड आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढे 4च्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा आर्यन आपण पाहतोय दाखल झालाय. त्याच वेळेला सन्माननीय दिनेशजी रातवडकर कुठे असेल विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. 4च्या डिफेन्स मध्ये आर्यन आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज होईल. 7 आणि 8 अशी परिस्थिती. यावेळेला एमटी रेड सेफ रेड आपण पाहतोय आर्यनच्या माध्यमातून. मॅच अगदी आपण पाहतोय बरोबरीवरती सुरू आहे. सहाच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय रेडर पुन्हा एकदा दाखल झाले. यावेळेला ऍडव्हान्स सायकल आपण पाहतोय सगळे आलेत आणि रेडरला अक्षरशः मैदानाच्या बाहेर फेकलंय. आणखीन 1 गुणांची कमी आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल.
8 आणि 8 आता सध्याची परिस्थिती. सुपर टॅकल इथून पुढे ऑन असेल प्रतीक प्रतिष्ठान या टीम साठी. आर्यन आपण पाहतोय पुन्हा एकदा. आर्यनला तेवढंच आपण पाहतोय बघणं सोपं नसणार आहे, परंतु 3चा डिफेन्स आपण पाहतोय. सुपर टॅकलची देखील संधी असेल. कैलास आहेत नाही काही आपल्याला पाहायला मिळालं रेड मध्ये. पुन्हा एकदा एमटी रेड आणि इथून पुढे 8 आणि 8 सध्याची परिस्थिती. आज मात्र सगळेच सामने आपल्याला चुरशीचे पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पाहतोय एमटी रेड, पुन्हा एकदा आर्यन आपल्याला पाहायला मिळतील रेडिंग करताना. थर्ड रेड डू ऑर डाय आपण पाहतोय. करो या मरो स्थिती निर्माण झाली आर्यन साठी. 3च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय. इथून पुढे चूक कोण करणार ते सुद्धा पाहावं लागेल. यावेळेला कैलास आपण पाहतोय आणि 1 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळतीये. डू ऑर डाय या रेड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 आणि 8 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. यावेळेला अँकलवर यशस्वी आपण पाहतोय. सक्सेसफुल अटेम्प्ट. 1 गुणांची कमाई आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. 10 आणि 8 आणि अशा पद्धतीने संघ आपण पाहतोय ऑल आउट झालाय. तो म्हणजे प्रतीक प्रतिष्ठान. 3 गुणांची कमाई साई सेवक. आणि फर्स्ट हाफचा देखील आपण पाहतोय जवळपास खेळ संपलाय. तोपर्यंत एक छोटासा डीजे ब्रेक. वरती आपण काही सन्मान घेत आहोत आलेल्या आमच्या लाडक्या मान्यवरांचं. दिनेशजी रातवडकर यांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. विनंती असेल अध्यक्ष कल्पेशजी शिंदे आपल्या शुभ हाताने आपण त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. दिनेशजी रातवडकर यांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती आम्ही करतोय. त्यानंतर आपण सन्मान करत आहोत ते म्हणजे समीरजी रातवडकर यांचा आम्ही शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. विनंती असेल शुभमजी कदम आपण या आपल्या शुभ हाताने आपण समीरजी रातवडकर यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती आपण करूयात. यस धन्यवाद. त्याच वेळेला आपण सन्मान करत आहोत ते म्हणजे सचिनजी मोरे यांचा आम्ही शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. विनंती असेल पुन्हा एकदा शुभमजी कदम आपल्या शुभ हाताने आपण सचिनजी मोरे यांचा शुभ सन्मान आपण करूयात. यस धन्यवाद. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत ते म्हणजे नितीनजी होलकर यांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. यस पुन्हा एकदा आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण सन्मान करूयात अनिलजी माने यांचा आम्ही शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करेन शुभम कदम यांना, परंतु यावेळेला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळते. सेकंड हाफला सुरुवात झाली आहे. इथून पुढे आपण पाहतोय प्रतीक प्रतिष्ठान हा संघ पलटवार करेल का. 3ची लीड आपण पाहतोय ती म्हणजे साई सेवक या टीमच्या माध्यमातून. 10 आणि 13, 13 आणि 10. 7च्या डिफेन्स मध्ये आर्यन आपण पाहतोय. प्रयत्न तर चांगला होता, परंतु खेळाडूवृत्ती खूप इम्पॉर्टंट असते ती दाखवली आणि बोनस मिळालाय आर्यनला अर्थात साई सेवक या टीमला. 10 आणि 14 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. 5च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय रेडर इथून पुढे सच होईल. 4ची लीड आपल्याला साई सेवक टीम कडे आपल्याला पाहायला मिळते. पाचच्या डिफेन्स मध्ये, परंतु यावेळेला एमटी रेड आपल्याला पाहायला मिळेल. 10 आणि 14. सेकंड हाफ आपण पाहतोय. काही मिनिटांचा खेळ इथून पुढे बाकी असेल. पलटवार करावा लागेल तो म्हणजे प्रतीक प्रतिष्ठान यांना. 4ची लीड आपण पाहतोय अद्याप पर्यंत. 7च्या डिफेन्स मध्ये आर्यन आपण पाहतोय एक चतुर आणि त्याच वेळेला चालक रेडर म्हणून त्याची ओळख आहे. फुटवर्क पहा, फुटवर्क आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने आणि एमटी रेड आपल्याला पाहायला मिळेल. रेडिंग साठी टीमचा कॅप्टन पुष्पराज भामनोलकर आपण पाहतोय. गीतेश भामनोलकर आपल्याला पाहायला मिळतात. गीतेशने आपण पाहतोय लॉबी मध्ये गेल्या, त्यामुळे यशस्वी अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन 1 गुणांची कमाई. हळूहळू लीड आपण पाहतोय कमी झाली आहे. फक्त आणि फक्त 3ची लीड आहे टीम साई सेवक या टीमकडे. 11 आणि 14.
11 आणि 14 आपण पाहतोय 3 लीड. आपण त्यानंतर आपण पाहतोय आर्यन रेडिंग साठी सज्ज होईल. बोनस घेण्याचा प्रयत्न आर्यन यांचा राहिला होता परंतु नाही झालाय सक्सेसफुल. रणनीती इथून पुढे आता आखली गेली आहे कारण की इथून पुढे आता ही रेड आपल्याला थर्ड रेड आपल्याला पाहायला मिळतीये. बजर वाजलाय 11 14 14 11. थर्ड रेड मध्ये काय घडणार ते पाहावं लागेल. बोनस घेण्याचा प्रयत्न आर्यन यांचा राहिलाय. 7च्या डिफेन्स मध्ये पाहतोय बॅक किक पाहायला मिळते आणि इथून पुढे आपण पाहतोय रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न यशस्वी आपल्याला पाहायला मिळतोय. बोनस +1 अशा 2 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळते आर्यन यांच्या माध्यमातून. आकाश टेंबे यांनी विश्वास दाखवला आर्यन वरती आणि आर्यन चांगली कामगिरी आपण पाहतोय करतोय आपल्या मैदानावरती. यावेळेला आपण पाहतोय वा डुबकी किंग डुबकी मारली आणि एकदम पाहतोय 2 गुणांची कमाई. वा अप्रतिम दर्जाची डुबकी आपल्याला पाहायला मिळाली. 13 16 16 13 फक्त आणि फक्त 3ची लीड इथून पुढे राहिली आहे. कबड्डीच्या खेळामध्ये आपण पाहतोय किती लीड असूया ते काही मिनिटांमध्ये कमी होऊ शकते. ते चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 13 आणि 16 3ची लीड फक्त आपण पाहतोय इथून पुढे. बोनस घेण्याचा प्रयत्न यावेळेला आपण पाहतोय पकडलं गेलंय टॅकल. आर्यनला थांबवलंय सक्सेसफुली अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक गुणांची कमी आपण पाहतोय ती म्हणजे टीम प्रतीक प्रतिष्ठान. एक छोटासा टीजर ब्रेक पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने.
साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल अभिदादा डिंबे आपल्या शुभात आपण चंद्रकांतजी भोसले साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात. हँड टच करण्याचा प्रयत्न होता परंतु दावा केलाय. बघूया पंचांचा निर्णय काय असेल, परंतु फेटाळलाय. सेफ आणि एमटी रेड होती. शेवटचे काही मिनिटं शिल्लक आणि फक्त 3 गुणांची आघाडी असेल प्रतिष्ठान गोरेगाव या संघाकडे. पहिल्या हाफ मध्ये आणि सेकंड हाफ मध्ये सुद्धा साई सेवक मित्रमंडळ लोणेरे संघाचं पारड जड होतं, परंतु कमबॅक केलंय गोरेगाव संघाने. शेवटचे 3 मिनिटांचा पुकार आहे आणि फक्त 3 गुणांची लीड आहे. बघूया आर्यन टेंबे ऑन ट्रॅक वरती असेल. राईट कॉर्नरवरून रेडिंगला सुरुवात करत आहे. थोडस अग्रेसिव्ह व्हावं लागेल. शेवटचे काही क्षण 3 गुणांची आघाडी गोरेगाव संघाकडे. कोणत्या पद्धतीचं समीकरण बघायला मिळेल. बोनस घेण्याचा अटेम्प्ट होता, परंतु थोड्याच वेळा समजेल. पंचांच्या हाताकडे लक्ष ठेवा. हँड टच केलाय, दावा केलाय, नो डाऊट. 1 गुणांचं कमाई केली आपल्या संघासाठी. हलू 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 स्कोर बोर्ड पुढे सरकतय. समीकरण बदलतय. आलंय कोण? गोरेगाव संघाचा कर्णधार आयकॉन या भूमिकेमध्ये नेतृत्व करतोय आणि थाप दिले. हँड टच केलंय. 1 तेरी 1 मेरी असं समीकरण बघायला मिळते आपल्याला लोणेरे आणि गोरेगाव या मॅच मध्ये. काहीच शेवटचे काही क्षण शिल्लक, शेवटचे काही मिनिटं, शेवटचे काही रेड. थोडस एक्स्ट्रा फॉरवर्ड करावं लागेल. सुपर रेड होईल का? टर्निंग पॉइंट होईल का? परंतु कमबॅक केलं आणि टॅकल केलंय. आर्यनला खामोश केलंय आणि 1 गुणांची कमाई केली गोरेगाव संघाने. 23 आणि 19 असं समीकरण आहे. शेवटचे काही मिनिटं शिल्लक. डीजे in the टायटन्स आणि सांची वॉरियर्स दोन टीमचे कॅप्टन आणि संपूर्ण स्क्वॉड आपण लगेच आज आपण जास्त वेळ नाही देणार आहोत. त्यामुळे मी विनंती करेन की आपण ही मॅच संपली की आपण लगेच जायचं. वॉर्मअप आपण आतापासून सुरू करा. त्याच वेळेने सन्माननीय मृणालजी सत्वे आणि रुपेशजी टेंबे यांना कुठे असतील त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर द्या आपलं हार्दिक सर स्वागत. 23 आणि 19 अशी परिस्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सर, एक हाय व्होल्टेज सामना बघायला मिळेल. पर्व 5 मधील दुसरा दिवस, अंतिम दिवस असेल आणि अंतिम दिवसातील पहिला सामना जर असा असेल तर अच्छे सामने एक नक्कीच चांगलीशी लढत बघायला मिळेल. साई सेवक मित्रमंडळ नागाव आणि प्रतीक प्रतिष्ठान गोरेगाव संघाची गाडी सर्व्हिस रोड वरून हायवेला लागले अशा पद्धतीने पिकअप घेतलाय. ज्या पहिल्या हाफ नंतर सेकंड हाफ मध्ये सुरुवातीला बॅकफुटला होता, परंतु काय कमबॅक केलाय. कमबॅक असं म्हणतं असं खूपच सुरेख 4 गुणांची लीड घेतली आहे. शेवटचा मिनिट दिलेला पुकार, 4 गुणांची लीड. सुपर रेड बघायला मिळेल का? 23 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू बोनस अटेम्प्ट केलाय. शेवटचे काही मिनिटं शिल्लक, शेवटचं क्षण, शेवटची रेड असेल का? सुपर रेड पाहिजे जर आपल्या
सेल्फ आउट होत आहे आणि बोथ आर इक्वल एक एक पॉइंट असेल. स्कोर बोर्ड पुढे सरकते 24 आणि 20. येस तिथे जे आकाश टेंबे आपण जरा प्रेक्षक वर्ग विनंती असेल आपण कृपया करून जास्तीचा लोड त्या बॅरेक गेट वरती आणि त्याच वेळेला बॅनर वरती टाकू नका विनंती असेल. येस थँक्यू. 24 आणि 20 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. इथून पुढे आता स्ट्रॅटेजी आखली जाते कैलासच्या माध्यमातून. इथून पुढे आपण प्रयत्न ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या नात्यामध्ये आणखीन एक गुणांची कमी आपल्याला पाहायला मिळतीये. 25 आणि 20 पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे प्रतीक प्रतिष्ठान गोरेगाव आणि साई सेवक लोणेरे आपल्याला पाहायला मिळते आणि पहिली मॅच जिंकली आहे प्रतीक प्रतिष्ठान गोरेगाव. अभिनंदन. कुणी नादच करायचा नाही नका टक्कर देऊ कधी. कुणी नादच करायचा नाही नका टक्कर देऊ कधी. आमच्या दादाचा दरारा आहे हो कबड्डी खेळामध्ये. देखील मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हा. त्याआधी आपण काही सन्मान आपण करत आहोत व्यासपीठावरती. मृणालजी सत्वे यांचा शुभ सन्मान आपण करूयात. मी विनंती करेन रोहित दादा रातवडकर आपल्या शुभ हाताने आपण मृणालजी सत्वे साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात. आणि चला विनंती असेल गोरेगाव टायटन्स आणि सांची वॉरियर्स निकेश करकरे टीम सांची वॉरियर्स टीमचा कॅप्टन आणि गोरेगाव टायटन्स गौरव माने. एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पुढे पुढे पाहायला मिळेल. सन्मान्य रुपयाची टेंबे यांचा देखील आम्ही शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. विनंती असेल आपण रोहित दादा आपण या पुन्हा एकदा आपल्या शुभ हाताने आपण रुपयाची टेंबे यांचा शुभ सन्मान